मनापासून स्वागत करते स्लाइस ऑफ लाईफ या चॅनेलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत किचन टिप्स. थांबा थांबा, किचन टिप्स म्हणले की तुम्हाला वाटलं असेल हे काय टिप्स. तर आज आपण बघणार आहोत हेल्दी आरोग्यदायी टिप्स. आणि आणखी उन्हाळा चालू झालेला आहे त्या रिलेटेड हे आपण टिप्स बघणार आहोत. प्लस नेहमी आपल्या वापरामध्ये उपयुक्त असणाऱ्या ज्या टिप्स आहेत त्या सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणजेच आजचा हा व्हिडिओ कॉकटेल असणार आहे बरं का. तिन्ही टिप्स मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत आणि महिलांना ना अगदी त्या उपयुक्त पडणाऱ्या आहेत. रोजच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी असतात त्या आपल्याला माहिती नसतात, पण त्याच्यापासून सुद्धा आपल्याला बरंच काही शिकता येतं. अशा काही ह्या टिप्स आहेत. तर चला पहिली टिप कुठली आहे ते बघूया. सकाळी उठल्यानंतर सगळे चहा पित असतील आणि चहा पिल्यानंतर ही जी आपली चहा पावडर शिल्लक राहिलेली असते ना, ते आपण टाकून देतो. तर ही चहा पावडर टाकून न देता त्याचा आज आपण एक सुंदर असा आणि छान असा उपयोग करणार आहोत. तर ते काय पुढे तुम्हाला सांगतेच. तर या चहा पावडरने आपण हे जे काचेचे ग्लास असतील किंवा काचेची कुठलीही भांडी असतील ते आपल्याला घासायचे आहेत. एवढी छान चकाकी येते या काचेच्या ग्लासला आणि स्वच्छ असेही निघतात. तर काचेच्या वाट्या असतील, काचेचा डिनर सेट असेल किंवा ग्लास असतील, कुठलीही काचेची भांडी आपण ना या चहा पावडरने घासायचे. आता तुम्ही म्हणाल कोरडी चहा पावडर घेतली आणि तरी घासलं तरी निघालं का? तर नाही. जे आपण ज्यावेळेस आपण चहा करतो आणि शिजलेली चहा पावडर इथं आपल्याला लागणार आहे. तर आता तुम्ही चहा पित नसाल तर चहा पावडर शिजवून घ्या आणि नंतर मग काचेची भांडी घासा. तर इथं मी बघा अगोदर ग्लास घासला आणि हे जे काच आहे ना, ही देवघरातलं दिवा आहे ना त्याच्यावरची आहे. तर म्हटलं चला ही पण आपण ना काच घासून घेऊया तुम्हाला दाखवण्यासाठी. म्हटलं चला ट्राय तरी करूया. ते सुद्धा मी ना या चहा पावडरने घासून घेतले. आता कप हा काचेचा नाही आहे, पण मी जस्ट इथे एक ट्राय करते. म्हणलं कप तरी निघतो आहे का बघावा म्हणून कप पण मी इथं चहा पावडरने ना घासून घेतलेला आहे. आता इथं पाणी घेतलेलं आहे पाटीमध्ये आणि आता ही भांडी जी आहेत ना ती तुमच्यासमोर मी धुते स्वच्छ. तर स्वच्छ ग्लास धुतल्यानंतर तुम्हीच आता बघू शकता की एवढी सुंदर चकाकी या ग्लासला आलेली आहे आणि एकदम चकचक अशी ही काच निघलेली आहे. आवाजसुद्धा तुम्हाला येत असेल तर बघा एवढा छान ग्लास हा चहा पावडरने निघलेला आहे आणि आवाजसुद्धा तुम्ही बघू शकता एकदम असा एकदम स्वच्छ भांडं निघल्यावर कसा आवाज येतो ना तसा आवाज येतो आहे. आणि तुम्हीच बघू शकता मस्त अशी शाईन आलेली आहे या काचेला. तर नक्कीच तुम्ही ही टिप घरी ट्राय करा. आता जे आपण देवघरामधली जी काच होती ना तीसुद्धा म्हटलं आता चला ती धुवून घ्यावी आणि तुम्हाला दाखवावी. तर कुठलंही काचेचं भांडं असेल ना तुम्ही या चहा पावडरने घासू शकता. यामुळे आपल्या हे आणि अगदी याला काही जास्त खर्च नाही, काही नाही. आपण जे रोज चहा पितो ते चहा पावडरने जर घासली तर बघा एवढी सुंदर अशी शाईन यालासुद्धा आलेली आहे. मस्त. आता कप आहे तो कपही धुवून घेऊया. पण तुम्हाला आता खरं सांगते इथं कप हा मी फक्त ट्राय केलेला होता चहा पावडरने. पण कप काय एवढा म्हणावा असं मला असं वाटलं नाही की तो निघाला म्हणून. म्हटलं जस्ट एक ट्राय करावा आणि तेच मी तुमच्यासोबत मी शेअर करते. तर फक्त जी काचेची भांडी आहेत ना तीच फक्त या चहा पावडरने घासा, खूप छान निघतात. म्हणावा असं मला कप काही एवढा चांगला निघलेला असं वाटलं नाही आहे. तर फक्त तुम्ही काचेचीच भांडी या चहा पावडरने घासा. तर चला टिप नंबर पुढची बघूया. ज्या वेळेस आपलं तेल ओट्यावर सांडतं किंवा फरशीवर सांडतं. आता इथं मी माझं तेल काही सांडलेलं नाही आहे, मी मुद्दामून हे तेल ओट्यावर सांडून घेतलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. तर ज्यावेळेस आपल्याला घाई गडबडीत स्वयंपाक करताना, भाजी करताना, चपात्या करताना कधी ना आपलं तेल हे डिशमधलं ओट्यावर सांडतं किंवा फरशीवर सांडतं. मग ते तेलकटपणा जाण्यासाठी इथे एक छान मी तुम्हाला टिप सांगणार आहे. तर याच्यावरती ना आपण गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणाल ज्वारीचं टाकू का, बाजरीचं टाकू का? तर नाही, फक्त गव्हाचंच पीठ या तेल सांडले ना त्याच्यावरती टाकायचं आहे. अशा पद्धतीने पीठ याला पूर्ण असं ना आपण हे मिक्स करून म्हणजे घोळसून घ्यायचं आहे. जेणेकरून जे तेल आहे ना ते तेल पूर्ण हे पीठ ना शोषून घेतं आणि शोषून घेतल्यानंतर तेलकटपणा ना तो सगळा निघून जातो. खरंच मी सुद्धा ना तुम्हाला दाखवण्याच्या अगोदर मी ही टिप ट्राय करते आणि नंतर मग व्हिडिओ शूट करत असते. तर हे बघा तुम्हीसुद्धा बघू शकता सगळं जो तेल आहे ना ते सगळं हे तेल ना या गव्हाच्या पिठाने शोषून घेतलेलं आहे आणि ओट्यावर अजिबात तेलकटपणा राहिलेला नाही आहे. तुम्हाला मी आता दाखवते एक स्वच्छ माझा हा हात आहे आणि आता बघा मी फिरवून तुम्हाला दाखवते. अजिबात तेलकटपणा राहिलेला नाही आहे.
आपण काय करतो, कपडा घेतो आणि मग ते तेल पुसतो. तर तसं न करता गव्हाचंच पीठ या तेलावर टाकायचं, छान असं ते गुळचून घ्यायचं, म्हणजे पीठ हे ना आपलं तेल शोषून सगळा तेलकटपणा हा निघून जातो. तर चला, कशी वाटली टीप हे नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि तुम्हीही घरी ट्राय करा. चला, टिप नंबर पुढची. ज्यावेळेस आपण स्वयंपाकासाठी कुकर लावतो, वरण भाताचा असो किंवा भाजीचा असो, आता हा कुकर लावल्यानंतर कुकरचे शिट्टे वाजले ना, तर बघा कधी कधी काय होतं, कुकरमधलं जे पाणी आहे ना ते शिट्टे वाजल्यानंतर असं बाहेर येतं आणि हेच पाणी बाहेर येऊ नये यासाठी मी तुम्हाला एक ना छान अशी टिप सांगणार आहे. तर चला, कुठले येते पुढे बघूया. तर कुकरचे झाकण घ्यायचं आणि या झाकणाला ना आपण आतल्या बाजूने आपण जे कुठलं खायचं तेल असेल ते तेल लावायचं आणि ब्रशने व्यवस्थित असं सगळं तेल इथे लावून घ्यायचं. मग ज्या झाकणाच्या कडा आहेत ना त्या कडांनासुद्धा लावायचं, कारण की पाणी ना तिथूनच बाहेर येतं. त्यामुळे तिथंसुद्धा तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आणि नंतर हा कुकर आपला नेहमीप्रमाणे लावून घ्यायचा. नक्की ही टिप तुम्ही घरी ट्राय करा. टिप नंबर पुढची. उन्हाळा चालू झालेला आहे, लिंब आता महाग व्हायला लागलेले आहेत आणि हीच लिंब आपल्याला साठवून ठेवण्यासाठी चांगली राहावी, कोरडी पडू नये, वाळवू नये आणि लिंब आपली व्यवस्थित राहावी फ्रीजमध्ये, यासाठी एक छान अशी टिप मी तुम्हाला सांगणार आहे. आता इथं मी 3 लिंब घेतलेली आहेत ते तुम्हाला दाखवण्यासाठी. तर ह्या लिंबांना आपण ना आता स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आणि इथं मी ना खोबरेल तेल घेतलेलं आहे. हे खायचं खोबरेल तेल आहे, लाकडी घाण्याचं. तर तुमच्याकडं असेल तर तुम्ही याला लिंबांना थोडंसं ना हे खोबऱ्याचं तेल लावून घ्या आणि तेल नसेल तर तुम्ही व्हिनेगरसुद्धा लावू शकता. अशा पद्धतीने व्यवस्थित लिंबाला हे चोळून घ्यायचं आहे. आता तुम्हाला एवढी सारी लिंबं मी दाखवली आणि तुम्ही म्हणाल की 3च लिंबांना हे ट्राय केलं, तर त्या लिंबाचं मला ना लोणचं घालायचं होतं. ह्या टिपसाठी मी तुम्हाला फक्त 3च लिंब दाखवत आहेत. आता या लिंबांना तेल लावून घेतलं आणि हे लिंब ना आपण छान अशा एअरटाईट डब्यामध्ये ना असं पॅक करून ठेवायचं आहे. याला वरती झाकण लावायचं आणि नंतर हा डब्बा आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा. लिंब अजिबात आपली वाळून जाणार नाहीत, कोरडी पडणार नाहीत, त्याच्यातला रससुद्धा आहे तसंच राहणार आहे. चला, कशी वाटली टिप नक्की सांगा. टिप नंबर पुढची. ही टिप खरंच सगळ्या महिलांना उपयोगी पडणारी आहे आणि नक्की म्हणजे नक्की तुम्ही ही टिप घरी ट्राय करा. आपला आरोग्य एकदम हेल्दी अशी ही टिप आहे. तर त्यासाठी मी इथं बीट घेतलेला आहे, लिंबू घेतलेला आहे, अद्रक घेतलेला आहे आणि 2 गाजर घेतलेला आहे. गाजर मोठं असेल तर तुम्ही 1सुद्धा घेऊ शकता. सर्वात अगोदर बीट आहे ना त्याचं साल काढून घ्यायचं आहे आणि खरंच सांगते तुम्हाला की बऱ्याच महिलांना ना खरंच खूप सारे प्रॉब्लेम येतात. 30-35 नंतर बरेचसे हेल्थ इश्यू येतात. तर हेच हेल्थ इश्यू येऊ नये म्हणून ही खूप आरोग्यदायक अशी ही टिप आहे. व्हिडिओ नक्की तुम्ही कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. गाजराचं सुद्धा मी इथे साल काढून घेतलेलं आहे, त्याचे बुडके कट केले आणि गाजर आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. जसं गाजर आपण कट करून घेतलं तसंच बीटही आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. आणि तुमच्याकडे जर आवळा असेल तर तुम्ही आवळासुद्धा इथं ना 1 किंवा 2 याच्यामध्ये ॲड करू शकता. माझ्याकडे आवळा नव्हता म्हणून म्हटलं चला जे आहे ते तुम्हाला दाखवावं, ही टिप तुमच्यापर्यंत पोहोचवावी असं मला वाटलं. तर बीट इथं कट करून घेतलं, गाजर बीट दोन्हीही बारीक कट करून घेतलेलं आहे. इथं अद्रक मी बघा इथं 1 इंचभर घेतलेलं आहे. स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. माती असेल तर ती सुद्धा ना व्यवस्थित काढून घ्यायची आहे. जास्त जर माती असेल तर तुम्ही त्याचं मग वरचं सालसुद्धा काढू शकता. ते सुद्धा मी आलं इथं बारीक कट करून घेतलेलं आहे अशा पद्धतीनं. आता हे सगळं व्यवस्थित कट करून झाल्यानंतर आपल्याला याचा ना ज्यूस तयार करायचा आहे. आणि आता हा ज्यूस कशासाठी तुम्ही म्हणाल तर तेही सांगते तुम्हाला. रोज आपल्याला याचं ज्यूस करून प्यायचं आहे, पण रोज आपल्याला घाई गडबडीत कामाच्या गडबडीमध्ये रोजची रोज ज्यूस करणं होत नाही. म्हणून मी इथे एक ना तुम्हाला छान असं एक हा ज्यूस स्टोअर कसा करून ठेवायचा जेणेकरून आपल्याला रोजच्या रोज तो पिता येईल ते सांगणार आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं आता घालून घेतलेलं आहे आणि जे आता लिंबू मी कट करून घेतलं होतं त्याच्यामधल्या बिया काढायच्या आणि याचा जो रस आहे तो रस याच्यामध्ये पिळून घ्यायचा. आता बीट हिमोग्लोबिन वाढवतं, गाजर हे डोळ्यासाठी चांगलं आहे, लिंबामध्ये व्हिटॅमिन C आहे आणि अद्रक हे आपलं मेटाबॉलिझम वाढवतं. तर सगळं हे गुणकारी आहेत. तुम्हालाही माहिती असेल असं नाही आहे, परंतु त्वचा आपली स्किन चांगली राहावी
आणि केस गळू नये यासाठीचा हा ज्यूस आहे. आणखीन बऱ्याचशा काही आहेत ते तुम्हाला मी सांगत राहिलं. तर बघा, छान असायचं ज्यूस मी तयार करून घेतलेला आहे मिक्सरला बारीक करून. तर हा ज्यूस आपल्याला ना स्टोअर कसा करायचा ते मी सांगणार आहे. तर 30-35 नंतर चेहऱ्यावरती आपल्या सुरकुत्या येतात. तर त्या सुरकुत्या येऊ नये, परत आपल्याला आपला स्टॅमिना वाढावा, हिमोग्लोबिन वाढावं, महिलांचा बराचसा प्रॉब्लेम असतो हे 30-35 नंतर. तर त्यासाठी ना हा हेल्दी असा ज्यूस आहे, बीट कॅरट ज्यूस. तर बघा, इथं मी हा ज्यूस तयार करून घेतलेला होता. आता तर हा ज्यूस अजिबात गाळायचा नाही आहे. त्याचं सगळा जो होत आहे त्याच्यासहित आपल्याला ना हा आईस क्यूब ट्रे आहे, याच्यामध्ये ना आपल्याला अशा पद्धतीने भरून घ्यायचा आहे. अजिबात ज्यूस गाळायचा नाही, तसाच भरायचा आहे. कारण की सगळं जे आहे ते आपल्या शरीरामध्ये गेलं पाहिजे. यासाठी मी आता हे स्टोअर करून ठेवण्यासाठी मी अशा पद्धतीने बघा, हा आईस क्यूब जो ट्रे आहे त्याच्यामध्ये मी फिल करून घेत आहे. आता 1 गाजर, 1 बीट, 1 लिंबू, 1 इंच आलं, तुमच्याकडे आवळा असेल तर तुम्ही 2 आवळा याच्यामध्ये ॲड करू शकता. एवढाचा ना भरपूर सारा असा ज्यूस झालेला आहे. आता हे आपण रोजचे रोज, खरंच सांगते, महिलांच्या मागं खूप कामं असतात, सकाळची घाई गडबड असते, मुलांचा टिफिन, याच्यामध्ये ना आपण कुठेतरी आपण स्वतःला ना हरवतो, स्वतःकडे दुर्लक्ष करतो. पण तसं न करताना आता आपणच आपल्या हेल्थची काळजी घेतली पाहिजे. आणि आपणच हेल्थची जर आपल्या काळजी घेतली तर आपल्यावरच आपली फॅमिली ही डिपेंड असते. आपण स्ट्रॉंग राहिलो, आपण हेल्दी राहिलो तरच आपण आपल्या फॅमिलीला व्यवस्थित असं सगळं त्यांचं पालनपोषण करू शकतो, हे मात्र नक्की आहे. आता बघा, अर्धा 1 तासानंतर हे पूर्ण आईस क्यूब आपले रेडी झालेले आहेत, घट्ट झालेले आहेत असे. आता स्टोअर करण्यासाठी माझ्याकडं हा खाली एक ट्रे होता फ्रीजमध्ये. तर हे मी याच्यामध्ये काढून घेणार आहे. तुमच्याकडं नसेल तर तुम्ही तसाच ट्रे ठेवू शकता, पण माझ्याकडं आहे. आता मला आणखीन ज्यूस शिल्लक होता, म्हणून तो ज्यूससुद्धा मला याच्यामध्ये ट्रेमध्ये ओतून घ्यायचा होता. म्हणून मी पहिले जे आपले आईस क्यूब तयार झालेले होते ते काढून घेत आहे. अशा पद्धतीने पूर्ण आईस क्यूब आता हे मी डिमोल्ड करून घेतलेले आहेत अशा ट्रेमध्ये. तर हे आईस क्यूब आपले रेडी झालेले आहेत. तुमचे केस गळत असतील, स्किनवर जास्त सुरकुत्या आल्या असतील, तुमचा व्यायामाला स्टॅमिना वाढवायचा असेल, एक म्हणतं बघा, व्यायाम केले की मला खूप थकल्यासारखं होतं, तर तो स्टॅमिना वाढण्यासाठी तुम्ही याचा ज्यूस नक्की घरी ट्राय करा. हा ज्यूस आपल्याला रोजचे रोज पिणं होत नाही, म्हणून अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हे स्टोअर करू शकता. तर आता हे प्यायचं कसं ते देखील मी तुम्हाला सांगते. तर इथं ग्लास घेतलेला आहे. ग्लासमध्ये आपण जे आईस क्यूब रेडी केलेले होते त्यातले 2 आईस क्यूब आपण या ग्लासमध्ये टाकून घ्यायचे आहेत. कारण की माझा जो आईस क्यूबचा ट्रे आहे तो छोटा आहे, त्यामुळे मी तो 2 घेतलेला आहे. तुमचे जर मोठा असेल तर तुम्ही 1ही घेऊ शकता. आणि याच्यामध्ये आपल्याला आता गरम पाणी घालायचं आहे आणि हा ज्यूस सकाळी उठल्यानंतर प्यायचा आहे. तर बघा, जेणेकरून गरम पाणी म्हणजे कोमट तुम्ही पिल असं, तुम्हाला सहन होईल असं पाणी आपण या ग्लासमध्ये ओतून घ्यायचं आहे, जेणेकरून जे आईस क्यूब आहेत ना ते व्यवस्थित बघा मेल्ट होतील. थोडंसं ढवळून घ्यायचं आहे आणि ढवळल्यानंतर रोज सकाळी उपाशीपोटी हा 1 ग्लास आपल्याला ज्यूस प्यायचा आहे. 1 महिनाभर जर रिझल्ट केला तर नक्कीच तुमचं मेटाबॉलिझम आहे ते वाढेल, डोळ्यांसाठी चांगले आहे, स्किनसाठी चांगले आहे, केसांसाठी सुद्धा हे ज्यूस चांगला आहे. नक्कीच सर्व महिलांनीही ना ज्यूस ट्राय करा. चला, टिप नंबर पुढची. आता आपण जे काही मिक्सरला हे ज्यूस केलेलं आहे, बीट, लिंबू, गाजर याचा, तर कधी ना मिक्सरच्या भांड्याचा असा वास येतो आणि जे ब्लेड आहेत ना, ब्लेड घासायलासुद्धा आपला हात तिथपर्यंत पोहोचत नाही आणि व्यवस्थित मग मिक्सरचं भांडं न निघाल्यामुळे थोडासा वास येतो. किंवा ब्लेड आहेत ना ते ना आपल्याला व्यवस्थित नीट घासता येत नाहीत. ते सुद्धा ब्लेड व्यवस्थित निघावे, मिक्सरच्या भांड्याचा वास येऊ नये, यासाठी इथं मी एक टिप सांगणार आहे. ते म्हणजे बघा, जे आपण लिंबू पिळल्यानंतर जे त्याचं साल राहतं ते साल मिक्सरमध्ये मी टाकून घेतलेलं आहे. आता हे आपण मिक्सरला फक्त फिरवून घ्यायचं आहे. तर बघा, इथं मी मिक्सरला हे ना फिरवून घेतलेलं आहे. साल हे बारीक झालेलं आहे. याने काय होतं, मिक्सरच्या भांड्याचा जर उग्र वास येत असेल तर तो वास निघून जातो. आपल्या मिक्सरच्या भांड्याचे जे ब्लेड आहेत ते जर काळवंडलेले असतील किंवा खराब झालेले असतील तर या सालीने ना ते ब्लेड एकदम चकचकीत निघतात आणि मिक्सरचं भांडं आपले हे स्वच्छ होतं. तर तुम्ही बघू शकता, स्वच्छ
चमकदार असं हे भांडं निघलेलं आहे. आता वास काही तुम्हाला घेता येणार नाही, पण तुम्ही ही नक्की घरी टिप ट्राय करा आणि आजची टिप कशी वाटली हे कमेंट करून सांगा. आणि या सगळ्या टिपमध्ये तुम्हाला कुठली जास्त टिप ही आवडली किंवा महत्त्वाची वाटली ते सुद्धा कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका छानशा किचन टिपसोबत. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, चॅनेलवर